सामन्याला सुरुवात आहे. पंच सामना चालू करतायत. पहिली प्रथम चढाई आहे ती दोस्ती गावकडी संघाची उंच पुऱ्याचे 7 नंबरची चढाई होईल. चढाई करण्यासाठी जयबा जैन भाटीमेर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये दरम्यान चढाईला सुरुवात केली. निदानच्या पार करून मध्यभागी चढाई चालू. या ठिकाणी पाहूया दोन्ही संघ असे तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ नावात दिलेत तालुक्यातील. आणि पाहूया या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न केला. सुरेख असा बोनस मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मध्यरेषेवर अंतिम चढाई चालू आहे. पाहू या ठिकाणी पाठलाग करण्याचा प्रयत्न करतोय आणि चढाई संपवून आपल्या संघात परततोय. आता मात्र चढाई करण्यासाठी आलाय तो आर्यन कांबळे. 17 नंबरचा चढाईवर उंच पुरे असा खेळाडू दोस्ती संघाच्या मैदानामध्ये दरम्यान चढाई चालू आहे. निदान रेषा पार करून पहिला बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता. अद्याप चढाई चालू आणि चढाई संपून आपल्या संघात परत आहेत आणि चढाई संपून आपल्या संघात परतलेत. आता मात्र चढाई करण्यासाठी आलाय तो दोस्ती संघाचा 1 नंबर चढाईवीर. खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया. आक्रमक पवित्रा घेत ठेवलेली चढाई पुन्हा मध्यभागी निदानशा पार करतो. अद्याप चढाई चालू आहे. या ठिकाणी 7 खेळाडू मैदानामध्ये ते जयबा जैन भाटीमेर संघाचे आणि चढाई करतोय तो दोस्ती संघाचा 1 नंबर चढाई. खोलवर पुन्हा एकदा मध्यभागी बोनस मारण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख असा प्रयत्न केला आणि चढाई संपून आपल्या संघात परतले. काही बोनस मारण्याचा सुरेख असे प्रयत्न करत आहेत परंतु अयशस्वी होत आहेत. बोनस काही मिळत नाही. दरम्यान चढाई करणे पुन्हा एकदा आर्यन कांबळे खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया. आक्रमक पवित्रा घेत स्वतःवरती गिरकी घालून चढाई ठेवून चालू आणि या ठिकाणी पाहू छोटा अतिशय सुरेख अशी मंडळ चढाई आर्यन कांबळे या ठिकाणी पहिला गडी बाद करतोय तो चढाईच्या स्वरूपामध्ये. आणि या ठिकाणी तिसरी चढाई दोस्ती गावकडी संघाचा 1 नंबर चढाई पाहूया. आणि या ठिकाणी सुरेख अशी पाहूया पकड करण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुरेख पकड म्हणता येईल ती जयबा जैन भाटीमेर संघाकडून पाहायला मिळाली. आणि दुसरा गुण या ठिकाणी फलकावर लागतोय तो जयबा भाटीमेर संघाचा. अद्याप दोस्ती संघाने आपलं खातं खोललेलं नाही आहे. दरम्यान चढाई करण्यासाठी जयबा जैन भाटीमेर संघाचे सूरज कांबळे स्वतः कर्णधार चढाई करतोय. निदान रेषा पार करून आता मात्र 5 खेळाडू मैदानामध्ये ते दोस्ती संघाचे आणि दोस्ती संघाने अजून खातं खोललेलं नाहीये आणि चढाई समोर आपल्या संघात परतलेत. रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी सन 1987 मध्ये एक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळेला प्रौढ गट आणि 52.5 किलो गट असे 2 गटामध्ये ही स्पर्धा खेळवली जात होती. आणि प्रौढ गटामध्ये विजयी ठरलेला होता संघ 1987 मधली सांगतोय जैन स्पोर्ट्स क्लब भाटीमेर. 1987 मध्ये प्रौढ गटामध्ये हा विजयी ठरलेला संघ होता. आणि त्याच वर्षी 52.5 मध्ये सुद्धा विजयी ठरलेला संघ जैन स्पोर्ट्स क्लब भाटीमेर हा संघ हा 1987 मध्ये दोन्ही गटामध्ये विजयी ठरलेला होता. त्यानंतर 1989 मध्ये 52.5 किलो वजनी गटामध्ये विजयी ठरलेला संघ होता दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी. जे दोन्ही संघ आता आपल्या समोर विद्यमान सामन्यामध्ये सहभागी झालेले. त्यामधील दोस्ती क्रीडा मंडळ गावकडी 1989 मध्ये 52.5 किलो मध्ये विजयी झालेला संघ होता. आणि या ठिकाणी सुरेख पकड आपल्याला पाहायला मिळाली ती जयबा जैन भाटीमेर संघाकडून. दरम्यान चढाई करण्यासाठी जयबा जैन भाटीमेर संघाचे 3 नंबरचे चढाईवीर चेतन चढाई करतोय. 5 खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई या ठिकाणी चालू. खोलवर चढाई पाहूया. उपराक्षर मारण्याचा प्रयत्न केला होता. अद्याप चढाई चालू आहे. निदान रेषा मध्य रेषेच्या मध्ये आणि चढाई समोर आपल्या संघात परतलेत. दरम्यान चढाई आणि दोस्ती संघाचं चढाई अतिशय सुरेख असं चढाई म्हणता येईल. आणि पायाने त्या कोपराक्षराला मारण्याचा प्रयत्न केला आणि गुणांमध्ये भर पडते ती दोस्ती गावकडी संघाच्या. दरम्यान चढाई करण्यासाठी आर्यन कांबळे 17 नंबरचा चढाईवीर उंच पुऱ्याचा चढाईवीर आहे आणि सुरेख अशा चढाईत त्यांच्या या स्पर्धेमध्ये यशस्वी अशा बऱ्याच चढाई झाल्या. दरम्यान चढाई चालू आहे. मध्येच मध्यरक्षकाला हाताळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा मध्यभागी चढाई चालू आहे. निदान रेषा पार करून पुन्हा मध्य रेषेवरून चढाई संपून आपल्या संघात परतलेत. आता मात्र जयबा जैन भाटीमेर संघाचे 6 खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई करतोय तो दोस्ती संघाचा 1 नंबरचा चढाईवीर 2-2चे अशा 3 सगळ्यासह क्षेत्ररक्षण या ठिकाणी आहे. पाहूया पाठलाग करण्याचा प्रयत्न आणि चढाई संपून आपल्या संघात परत आहेत पुन्हा एकदा. आणि या ठिकाणी
तिसरी चढाई आहे ती जयबाजय पाटीमेर संघ आणि या ठिकाणी पाहूया अयशस्वी अशी पकड म्हणता येईल ती दोस्ती संघाकडून पाहायला मिळाली. कोपररक्षकाकडून एकट्याने पकड करण्याचा प्रयत्न केला होता. तितके सुरेख अशी चपळाईने चढाई म्हणता येईल ती आर्यनची आणि एक गडी बाद केलाय तो दोस्ती संघादरम्यान चढाई करतोय तो दोस्ती संघाचा 1 नंबर चढाईवीर खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया. पंच निर्णय देत आहेत तो मान्य करायचा आहे खेळाडूंनी. दरम्यान चढाई चालू या ठिकाणी मध्यरेषेवरून चढाई संपूर्ण आणि पाहूया या ठिकाणी टाइमअप नंतर सामन्याला सुरुवात आहे. चढाई करतोय तो जयबाजी पाटीमेर संघ 17 नंबरचे चढाईवीर आर्यन कांबळी चढायला सुरुवात केली. संत गतीने निदान रेषा पार केली. या ठिकाणी पाहूया 6 खेळाडू मैदानामध्ये आणि बोनस ऑन आहे या ठिकाणी. दरम्यान बोनस पाहण्याचा प्रयत्न देखील केला आहे. मध्य रेषेवर चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. आणि या ठिकाणी बक्षीस आहे. एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करेल दादा घेरडे यांच्याकडे 110 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच एकाच खेळाडू चढाईमध्ये 4 खेळाडू बाद करेल त्याला शिवराम कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तसेच एकाच चढाईत 5 खेळाडू बाद करेल त्याला परशुराम कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 500, 200 आणि 110 असं पारितोषिक आहेत. 3, 4, 5 असे खेळाडू बाद करायचे आहेत. दरम्यान चढाई करतो तो आर्यन एक आक्रमक पवित्र घेऊन कायम चढाई सुरुवात करतात. पाहूया सुरेख अशी चढाई होती. मध्यरक्षकाला हाताळण्याचा प्रयत्न केला. अद्याप चढाई चालू आहे. पुन्हा एकदा कोपररक्षक करण्याचा प्रयत्न देखील करण्याचा प्रयत्न करतोय. अद्याप चढाई चालू आहे. पुन्हा एकदा मध्यरक्षकाने चढाई संपवून आपल्या संघाकडे परततोय. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवला जातोय तो जयबाजी पाटीमेर विरुद्ध दोस्ती संघ गावकडी. दरम्यान चढाई करण्यासाठी आलाय तो दोस्ती संघाचा 1 नंबर चढाईवीर. 6 विरुद्ध 1 चालेल सामना. या ठिकाणी सुरेख असा बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःवरती गिरकी घेऊन बोनस लाईनच्या इथे पाय टाकून बोनस मारण्याचा प्रयत्न आहे. चढाई समोर आपल्या संघाकडे परत आहेत. या ठिकाणी टाइम ऑफ घेतलाय तो. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी येतोय तो. 2 खेळाडू आहेत चढाई करताना. पाहूया 2 पैकी कोणता चढाईवीर मैदानामध्ये चढाई करतोय दोस्ती संघाच्या. आणि या ठिकाणी बोनस पॉईंट माहिती तो आणि या ठिकाणी तिसरी चढाई आहे. पाहू या ठिकाणी डुओ डायरेक्ट आणि खोलवर चढाई. या ठिकाणी सुरेश का मध्यरक्षक पाय टाकण्याचा प्रयत्न केला. बोनस मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. अद्याप चढाई चालू आहे. पुन्हा एकदा पाहूया डुओ डायरेक्ट. या ठिकाणी या चढाईवीराला काही करून आपल्याला पॉईंट मिळवत लागेल नाही तर स्वतः. आणि सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते ती जयबाजी पाटीमेर संघाच्या 3 नंबरच्या खेळाडूकडनं. सुरेख असा टर्न लावून आणि बाकीच्या सहकार्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि बाद होतोय तो दोस्ती संघाचा चढाईवीर. दरम्यान चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा सलग तिसरी चढाई आहे ती या आर्यन कांबळेची. या आधीच्या चढाईमध्ये त्याने बोनस मिळवला. आता मात्र 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि चढाई करतो तो आर्यन कांबळे. जयबाजी पाटीमेरचा उंच पुरेसा यशस्वी असा चढाईवीर. अद्याप चढाई चालू आहे आणि मध्यरेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततात. या ठिकाणी बक्षीस आले स्वप्नील आंबेडकर यांनी चढाई करून प्रत्येक खेळाडूसाठी बाद केला. 1 खेळाडू बाद केला तर 50 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच दरम्यान चढाई करणे सूरज कांबळे स्वतः कर्णधार चढाई करतोय दोस्ती संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतलेत. या ठिकाणी स्वप्नील आंबेडकर यासाठी बक्षीस आहेत. प्रत्येक खेळाडू 1 खेळाडू बाद केला तर 50 रुपयाचे पारितोषिक असे. जर 2 खेळाडू बाद 100 रुपये असं पारितोषिक मितेश कांबेकर यांच्याकडून आहे. त्याने नोंद घ्यायची आहे आणि बक्षिसाची लयलूट करायची आहे. दरम्यान चढाई करण्यासाठी आर्यन कांबळे 17 नंबर चढाईवीर आणि या ठिकाणी तिसरी रेड आहे
डुओ डायरेर आहे. 5 खेळाडू मैदानामध्ये दोस्ती संघाच्या दरम्यान चढाईच्या ठिकाणी चालू आहे. फोरवर अतिशय सुरेख अशी पकड म्हणता येते दोस्ती संघाच्या खेळाडूंकडून. पाहायला मिळाल्याने आर्यन कांबळे बाद होतो आणि मैदानाच्या बाहेर. डुओ डायरेवरती काही गुण त्यांना गुण घ्यायचाच होता, परंतु तितकी सुरेख अशी पकड पाहायला मिळाली दोस्ती संघ. आता मात्र तिसरी चढाई आहे ती दोस्ती संघाची आणि 6 खेळाडू मैदानात जयाबाई जैन भाटीकर संघ आणि सुरेश पाऊल या ठिकाणी गोप्रक्षण मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्यरक्षकाने पकड करण्याचा प्रयत्न केला. अशी पकड आणि सूरज कांबळी मैदानाच्या बाहेर. एक गडी बाद केलाय तो या चढाईमध्ये. दरम्यान चढाई करण्यासाठी जयाबाई जैन भाटीकर संघाचा 3 नंबर चढाईवीर चढाई करतोय तो दोस्ती संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया. लयबद्ध अशी त्यांची पायान खेळणार खोलवर चढाई आहे. पाहूया मध्यरक्षकाला गोप्रक्षकाला टिपण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. अद्याप चढाई चालू आहे. दरम्यान चढाई समोर आपल्या संघाकडे पुन्हा एकदा जयाबाई जैन भाटीकर संघाचा चेतन चढाई करतोय. दोस्ती संघाच्या खोलवर चढाई आहे. सुरुवातीला आक्रमक पवित्र घेत चढाई चालू ठेवली. या ठिकाणी पुन्हा डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई चालू आहे. मध्यभागी पुन्हा एकदा सुरेख कशी चढाई आहे त्यांची पाहूया. गडीचा माणूस दिसतो. अद्याप चढाई चालू पाहूया. पुन्हा करतो अजून काही गडी आणि या ठिकाणी पाहूया अतिशय सुरेख अशी पकड म्हणता येते. जयाबाई जैन भाटीमिरच्या संघाच्या चढाईवर पकडलंय ते दोस्ती संघाच्या खेळाडूंनी आणि बाद होतोय तो जयाबाई जैन संघाचा 3 नंबरचा चढाईवीर. दरम्यान चढाई करण्यासाठी उंच पुरे असा 6 नंबर चढाई दोस्ती संघाचा. चढाई करण्यासाठी जयाबाई जैन भाटीमिर संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी 4 खेळाडू मैदानामध्ये ते भाटीमिर संघाच्या दरम्यान चढाई करतोय तो उंच पुरे असा चढाईवीर दोस्ती संघाचा. अद्याप चढाई चालू आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. सुरुवातीला चांगले पॉइंट घेतले होते भाटीमिरा संघाने. त्यानंतर आता दोस्ती संघ पॉइंट घेऊन पुढे सरकतोय. दरम्यान चढाई करण्यासाठी जयाबाई जैन भाटीमिराचा खेळाडू चढाईवीर चढाई चालू आहे. मध्य रेषेवर येऊन थांबून चढाई संपवून आपल्या संघाकडे परततोय. सामना सुरू होते आणि या ठिकाणी तिसरी रेड आहे ती दोस्ती गावकरी संघाच्या चढाईवीराची. दरम्यान चढाई करण्यासाठी आला उंचपुरी असा 6 नंबरचा खेळाडू दोस्ती संघाचा. 4 खेळाडू मैदानामध्ये जयाबाई जैन भाटीमिर संघ आणि खोलवर चढाई या ठिकाणी गोप्रक्षक पाहण्याचा प्रयत्न केलाय. व्यक्तीने अपील करतोय. गोप्रक्षक देखील मान्य करत नाहीये. अद्याप चढाई चालू आहे आणि आता मान्य केलं आणि चढाई संपवून आपल्या संघाकडे परततोय. जयाबाई जैन संघाचे 12 नंबर चढाईवीर भरदस्त शरीर यष्टीचे चढाई चालू आहे. या ठिकाणी सावध घेऊन चाललेली चढाई पाहूया. आता मात्र 7 खेळाडू मैदानामध्ये दोस्ती संघाचे दरम्यान चढाई करतो तो जयाबाई जैन भाटीमिर संघाचा चढाईवीर बोनस मारण्याचा प्रयत्न केलाय आणि चढाई संपून आपल्या संघाकडे या ठिकाणी पाठलाग करण्याचा प्रयत्न केलाय तो आंबेडकर यांनी आणि आंबेडकर याला बक्षीस होतं. आणि आता तिसरी चढाई आहे ती जयाबाई जैन भाटीमिर संघाची. गाडीवर अतिशय सुरेख पकड म्हणता येते जे दोस्ती संघाकडून पाहायला मिळाली. बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तितक्या दोन्ही कोपऱ्यांनी लक्ष ठेवून दोन्ही कोपरे रक्षक त्याला पकडण्याचा प्रयत्न आणि सगळ्या खेळाडूंनी साथ देऊन त्याला पकड केला तो आर्यन कांबळेला आणि आर्यन कांबळे मैदानाच्या बाहेर. दरम्यान चढाई करण्यासाठी दोस्ती संघाचा एक यशस्वी असा चढाईवीर चढाई करतो. आता मात्र 3 खेळाडू मैदानामध्ये ते जयाबाई जैन भाटीमिर संघाचे आणि या ठिकाणी टॅकल पॉइंट ऑन आहे. जर का पकडलं चढाईवीराला तर 2 पॉइंट मिळणार ते जयाबाई जैन भाटीमिर संघाला. दरम्यान चढाई चालू आहे. दरम्यान चढाई चालू आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा 12 नंबर चढाईवीर चढाई करण्याची दोस्ती संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये अद्याप चढाई चालू आहे. या ठिकाणी निदान रेषा पार करून चढायला सुरुवात केली. चढाई चालू आहे. सुरेख अशी चढाई त्यांची. अतिशय सुरेख पकड म्हणता येईल ती दोस्ती संघाकडून पाहायला मिळते. आपल्याला वारंवार पकड पाहायला मिळते ती दोस्ती संघाकडून आणि
दोस्ती जयाबा जैन संघाचे चढाईवर मैदानाच्या बाहेर आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते जयाबा जैन भाटीमेर संघ आणि चढाई करतोय तो 6 नंबरचा खेळाडू या ठिकाणी खोलवर चढाई आहे गोप्रक्षाला हाताने टिकण्याचा प्रयत्न केलाय आणि एक गडी बाद करतोय तो दोस्ती संघाचा 6 नंबरचा खेळाडू आता मात्र चढाई करण्यात आलाय तो जयाबा जैन भाटीमेर संघाचा 77 नंबरचा खेळाडू या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई आणि अतिशय सुरेख अशी पाहूया किती गडी बाद करताय 2 गडी बाद केले सुरेख अशी चढाई म्हणता येते शेवटचा खेळाडू होता तो जयाबा जैन भाटीमेर संघाचा आणि त्याने चढाई केली आणि 2 गडी आपले बाद करून 2 खेळाडू आपल्या मैदानामध्ये परत आणले दरम्यान चढाई करण्याची पुन्हा एकदा 6 नंबर चढाईवर दोस्ती संघाचा आता मात्र 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत 3 विरुद्ध 1 चालेल सामना निदान देशा पार करून काहीसा वेळ काढताना चढावीर आणि या ठिकाणी मध्यंतरासाठी सामना थांबतो पिण्या मेस्त्री क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत आपण कृपया व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावे दरम्यान मध्यंतर सामन्याला सुरुवात आहे दोन्ही संघांची गुणफलक 10-10 असा आहे बरोबरीत आहे सामन्याला सुरुवात झाली चढाई करण्यासाठी आला तर जयाबा जैन भाटीमेर संघाचा सूरज कांबळे चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय या ठिकाणी एक बक्षीस होतं एकाच चढाईत 4 खेळाडू बाद करायचे होते आणि 200 रुपये पारितोषिक होते ते शिवराम कदम यांच्याकडून परत त्यामध्ये बदल करण्यात येतोय त्यांनी एकाच चढाईत 3 खेळाडू बाद केले तर 200 रुपये पारितोषिक आहे तरी खेळाडू नोंद घ्यायच्या दरम्यान चढाई करतोय तो दोस्ती संघाचा चढाईवर खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया 3 खेळाडू मैदानामध्ये असताना पुन्हा पाहूया खोलवर चढाई आणि अतिशय कसं कोपरक्षण मारण्याचा प्रयत्न केला मध्यरक्षकाला देखील मारण्याचा प्रयत्न केला पाहूया किती गडी बाद करतात 2 गडी बाद होतात या ठिकाणी यशस्वी अशी चढाई म्हणता येईल ती दोस्ती संघाच्या 6 नंबरच्या चढाईवर आणि आता मात्र 1 खेळाडू मैदानामध्ये शिल्लक आहे तो उत्सव मंडळाचे मुंबईचे कार्यकर्ते अध्यक्ष श्रीयुत बाबू कुडतलकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावरती विराजमान व्हावे तसेच मंडळाचे कार्यकर्ते श्रीयुत राजू मापुसकर देखील क्रीडामध्ये आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावे राजू मापुसकर आणि या ठिकाणी 2 पॉईंट मिळून गेलाय तो 3 नंबरचा चढाई होईल एक बोनस आणि एक मोरा टिपणाच्याने दरम्यान आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये ते जयाबा जैन भाटीमेर संघाचे चढाई करतोय ते पुन्हा एकदा 6 नंबर चढाई दोस्ती संघाचा खोलवर चढाई कोपऱ्याकडे पाणी टिपण्याचा प्रयत्न आहे पाणी देखील मारले देखील त्याला आणि पाहूया या ठिकाणी एक गडी बाद करून आपल्या संघाकडे परततोय परत जयाबा जैन भाटीमेर संघाचा 3 नंबर चढाई होईल या आधी चढाईमध्ये त्याने 2 पॉईंट मिळवले होते पुन्हा एकदा चढाई करतो खोलवर चढाई मध्यरक्षकाला पॉईंट टिपण्याचा प्रयत्न अद्याप चढाई चालू आहे बोनस ऑन ठेवलाय आणि बोनस त्यांना मिळवण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केला आणि या ठिकाणी पाहूया खोलवर आणि चढाई होती निसटण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते दोस्ती संघ गावकडी संघाकडून आणि पकडण्याचा प्रयत्न केला तो दोस्ती संघाने आणि बाद होतो तो चेतन जर या चढाईमध्ये तो निष्ठून जातो तर कदाचित 2 ते 3 खेळाडू बाद केले असते परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते दोस्ती संघाचं आणि बाद होतोय तो जयाबा जैन भाटीमेर संघाचा चढाईवर दरम्यान चढाई करण्यासाठी 5 नंबर चढाई दोस्ती संघाचा आता मात्र पुन्हा एकदा नव्याने संघामध्ये 7 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित झालेत ते दोस्ती जयाबा जैन संघाचे आणि चढाई करतो दोस्ती संघाचा 5 नंबर चढाई या ठिकाणी पाहूया मध्यरेषेवर चढाई चालू ठेवली आणि टाइम ऑफ घेण्याचं त्यांनी पंचांना सांगितलंय आणि या ठिकाणी टाइम ऑफ घेतलाय तो दोस्ती संघाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घ्यावा असं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे दरम्यान टाइम ऑफ नंतर सामन्याला सुरुवात आहे आर्यन कांबळे चढाई करतोय खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया चटापट पाहायला मिळते आणि सुरेख अशी पकड केली ती दोस्ती संघाच्या मध्यरक्षकाने चढाई करता करता पाठ दिली आणि त्या पाठीचा फायदा घेतलाय तो मध्यरक्षकाने आणि बाद करतोय तो चढाई विरायला आता मात्र चढाई करण्यात आला दोस्ती संघाचा 6 नंबर चढाई होईल निदान रेषा पार करून संत गतीने चाललेली चढाई
मध्यरेषेवरून चढाई चालू ठेवली. काही वेळ काढताना दोस्ती संघात चढाई आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. काहीसा पिछाडीवरती पडलाय तो जयबाजय भाटीमिरा संघ आणि स्वतः चढाई करण्यासाठी कर्णधार निदान देशा पार करून चढायला सुरुवात केली. पाहूया या ठिकाणी त्यांना बोनस ऑन आहे आणि 7 खेळाडू मैदानात असताना खोलवर चढाई आहे. मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न केलाय आणि एक गडी मिळतोय तो बाद करून चढाई समोर आपल्या संघाकडे परततोय. पाहूया किती गडी बाद, 2 गडी बाद करताय. काही गरज नव्हती एवढं पटकन पकडण्याची, परंतु घाई गडबड केली आणि स्वतः नुकसान करून घेतलंय ते जयबाजय भाटीमिरा संघाने आणि 2 गडी बाद करतोय तो दोस्ती संघाचा चढाईवीर. दरम्यान चढाई करण्यात पुन्हा एकदा आर्यन कांबळे ज्या आधीच्या चढाईमध्ये त्यांना पकड केली ती पुन्हा एकदा नव्याने चढाई करतो. खोलवर चढाई होती, बोनस पाण्याचा प्रयत्न केला होता, अद्याप चढाई चालू ठेवले आणि बोनस पण मिळवलेला आहे. आता मध्ये 3 खेळाडू मैदान 5 खेळाडू मैदानामध्ये ते भाटीमिरा संघाचे आणि चढाई करतोय तो जयबाजय भाटीमिरा. आणि चढाई समोर आपल्याकडे परततोय पुन्हा एकदा आर्यन कांबळे चढाई करण्यासाठी दोस्ती संघाच्या क्षेत्राची या ठिकाणी पाहूया स्पर्धेचे पुरस्कार कशी चढाई असेल त्यांची कायम. ऋषिकेश येऊन स्थानापन्न व्हावे. बंटी महाग सलग दुसरा पॉइंट बोनसच्या स्वरूपात मिळवलाय तो 17 नंबरच्या चढाईवीराने आर्यन कांबळे. दरम्यान चढाई करतोय तो दोस्ती संघाचा चढाईवीर. चढाईचा काहीसा वेळ पूर्ण करताना दरम्यान चढाई करण्यासाठी जयबाजय संघाचे 8 नंबर चढाईवीर निदान देशा पार करून चढायला सुरुवात केली. पुन्हा चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत आणि ही 3rd रेड आहे दोस्ती संघाची 1 नंबर चढाईवीर खोलवर चढाई आहे. पाहूया आक्रमक पैत्र घेत चढायला सुरुवात केली. डू डाय रेड आहे. 5 खेळाडू मैदानामध्ये ते जयबाजय भाटीमिरा संघाचे. दरम्यान या ठिकाणी पाहूया सुरेख अशी पकड करण्याचा प्रयत्न आणि पकड यशस्वी केली ती जयबाजय भाटीमिरा संघाच्या कोपरक्षकाने आणि बाद होतोय तो दोस्ती संघाचा 1 नंबरचा चढावी आणि डू डाय होती आणि बाद होऊन मैदानाच्या बाहेर. आता मात्र चढाई करण्यासाठी आलाय तो जयबाजय संघाचा 17 नंबर चढावीर. या ठिकाणी निदान देशा पार केले. 6 खेळाडू मैदानामध्ये ते दोस्ती संघाचे अतिशय सुरेख पकडण्याचा प्रयत्न करत होते. ते कोपरा रक्षक करून तितक्याच चपाईने बाद केले ते आर्यन कांबळेने आणि 1 गडी बाद होऊन गुणफलकामध्ये भर पडते. दरम्यान चढाई करण्यासाठी आंबेडकर बक्षीस आणि हे बक्षीस सांगत असतानाच बोनस प्लस आणि या ठिकाणी बक्षीस होते त्यांच्यासाठी आंबेडकरांसाठी. चढाईमध्ये खेळाडू बाद केला तर 50 रुपयाची होती मितेश कांबेडकर आणि या ठिकाणी पुन्हा झटापट पाहिलं. अतिशय सुरेख पकड म्हणता येईल ती दोस्ती गावकडी संघाकडून पाहायला मिळाली. दोन्ही संघाकडून अशा सुरेख अशा पकड पाहायला मिळत आहेत. तितक्या सुरेख चढाई देखील पाहायला मिळत आहेत. दरम्यान चढाई करणे पुन्हा एकदा दोस्ती संघाचे 1 नंबर चढाईवीर निदान रेषा पार केले आणि निदान रेषा आणि मध्य रेषेवरती चढाई अजून चालू ठेवली तिने. दोन्ही संघ असे नाव दिले तालुक्यातील आणि हा चालू असलेला सेमीफायनलचा दुसरा सामना. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो दर्यासागर गावकडी संघाशी झुंज करेल अंतिम लढतीसाठी. दरम्यान चढाई करण्यासाठी जयबाजय भाटीमिरा संघाचे 3 नंबरचे खेळाडू या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई. कोपरा मध्यरक्षक पायान टिपण्याचा प्रयत्न केला होता. अद्याप चढाई चालू आहे. बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा मध्यरेषेवरून चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा 6 नंबरचा खेळाडू
दोस्ती संघाचा निदान रेषा पार करून चढाई चालू ठेवले. मला वाटतं काहीसा वेळ काढताना काहीसा पिछाडीवरती आहे तो जयबाजी भाटीमिरे संघ आणि आघाडीचा कायम राखण्यासाठी चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा जयबाजी संघाची 3 नंबर चढाई या ठिकाणी सुंदर अशी पायांची हालचाल दिसते त्यांची. अद्याप चढाई चालू खोलवर चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. आणि या ठिकाणी तिसरी चढाई आहे ती दोस्ती संघाची आणि चढाई करतोय तो दोस्ती संघाचा 1 नंबर चढाईवीर. खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया. डोअर डायरेक्ट आहे. 5 खेळाडू मैदानामध्ये ते जयबाजी जैन भाटीमिरे संघाचे दरम्यान चढाई चालू आहे. दोन्ही कोपऱ्यांमध्ये चालेल चढाई. पुन्हा मध्यभागी अजून काय गडी त्यांनी बाद केलेली नाही. जर गडी बाद नाही केला तर स्वतः बाद होणार आहे. त्या चढाईमध्ये चढाई चालू आहे आणि सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते जयबाजी जैन भाटीमिरे संघाच्या कोपऱ्यानं सुरेख अशी डाय मारली पायामध्ये आणि पाय पकडून पकड. नंतर सामन्याला सुरुवात आहे चढाई करण्यासाठी सूरज कांबळे आणि तिसरी रेड आहे ती डोअर डायरेक्ट आहे. आता मात्र जयबाजी भाटीमिरे संघाकडून दरम्यान चढाई करतोय सूरज कांबळे. खोलवर चढाई पाहूया कोपऱ्याक्षर पॉईंट पाहूया या ठिकाणी 1-2 खेळाडू बाद केले आणि एक बोनस 3 पॉईंट मिळवले या चढाईमध्ये. सामना संपण्याची शेवटची 5 मिनिटं. दोस्ती गावकरी संघ 22 गुण आणि जयबाजी संघ 21 गुण. एका गुणांच्या आघाडी आहे ती दोस्ती गावकरी संघाकडे. दरम्यान चढाई करतो आंबेडकर. खोलवर चढाई या ठिकाणी पाहूया. सुरेख अशी खोलवर चढाई केली होती. कोपऱ्यामध्ये लात मारली होती परंतु स्वतःचं तोंड न सांभाळता 2 कोपरा रक्षक मैदानाच्या बाहेर गेले आणि 2 गुणांच्या आघाडी मिळते ती दोस्ती गावकरी संघाला. या ठिकाणी सूरज कांबळे खोलवर चढाई आहे. खेळाडू आपण बोलू नये. शांतता राखा. मध्यरक्षक टिपण्याचा प्रयत्न केलाय आणि बोनस पॉईंट मारलाय तो या ठिकाणी सूरज कांबळेने. दरम्यान चढाई करण्यासाठी सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत. आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. दरम्यान चढाईकडे पुन्हा एकदा सूरज कांबळे. या आधीच्या चढाईमध्ये या ठिकाणी चौडा पकडण्याचा प्रयत्न केला होता आणि एक गडी बाद करतोय तो सूरज कांबळे. दरम्यान चढाई करण्यासाठी दोस्ती संघाचे 6 नंबर चढाई जयबाजी भाटीमिरे संघाचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया. निदान दिवशी चढाई चालू आहे. आता मात्र 6 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते जयबाजी भाटीमिरे संघाचे आणि मध्यरेषेवर येऊन चढाई चालू ठेवले. सामना संपण्याची शेवटी 3 मिनिटं शिल्लक आहे. सामना संपण्याची शेवटी 3 मिनिटं शिल्लक आहे. चढाई करतोय तो आर्यन कांबळे. आर्यन कांबळे निदान रेषा पार करून चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. मला वाटतं तिसऱ्या रेड साठी चढाई खेळवली जात आहे. तिसरी रेड देखील आहे या ठिकाणी दोस्ती संघाची आणि दोस्ती संघाचा 1 नंबर चढाईवीर स्पेशल डोअर डायरेक्ट स्पेशलिस्ट आहे आणि ज्या डोअर डायरेक्ट आहे त्यावेळी हात चढाईवीर चढाई करतो आणि दरम्यान चढाई चालू या ठिकाणी 6 खेळाडू मैदानामध्ये असताना खोलवर चढाई बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय. अद्याप चढाई चालू ठेवले. पुन्हा एकदा मध्यभागी बोनस मारण्याचा अजून अद्याप चढाई चालू आहे. डोअर डायरेक्ट आहे. बोनस मारण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी पंच कोणता निर्णय घेतात आणि बोनस पॉईंट पुढे कसा बोनस मारला या ठिकाणी आणि एका गुणांची भर पडते ती दोस्ती संघाच्या गुणफलकामध्ये. दरम्यान चढाई करणे पुन्हा एकदा सूरज दोस्ती गावकरी संघाकडून सूरज कांबळेची सामना संपण्याची शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. सामना संपण्याची शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत आणि एक चांगला मोहरा मैदानाच्या बाहेर पडतो तो सूरज कांबळे. त्यामध्ये भाटीमिरे संघाचा दरम्यान चढाई करतो दोस्ती संघाचा 1 नंबर चढाईवीर. निदान त्याच्या पार करून मध्यरेषेवर चढाई चालू ठेवले. काहीसा चढाईचा वेळ पूर्ण करताना
चढाई संपून आपल्या संघाला परत आहे. मग नंतर सामन्याला सुरुवात आहे. चढाई करण्याची उंच पुरेसा चढाईवर जयबाजी भाटीमेर संघाचा प्रयत्न एकट्याने पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटतं ती एक पॉईंट असा दिलेला आहे तो दोस्ती संघाने भाटीमेर संघाला दरम्यान चढाई करण्याची पुन्हा एकदा 6 नंबर चढाईवीर दोस्ती संघाचा. आता मात्र 6 खेळाडू मैदानामध्ये ते जयबाजी भाटीमेर संघाचे. सामना संपणारी शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे आणि 2 गुणांची आघाडी आहे ती दोस्ती संघाकडे. आणि टाइम ऑफ घेतलाय तो पिंपळाच्या पाराखाली जी लहान मुलं बसतील त्यांनी खालच्या स्टेपवरती येऊन बसा. महिलांसाठी जागा रिकामी करून द्या. लहान मुलं आहेत बिलबिल खालच्या स्टेपवर येऊन बसा. आणि या ठिकाणी सुरेख अशी पकड पाहायला मिळाली दोस्ती संघाकडून. आणि आर्यन आहे डुअर डायरेक्ट आहे. चढाई करतो दोस्ती संघाचा चढाईवीर पार केले. अजून एक तरी गेला तरी बस झाला. या ठिकाणी पाहूया बोलवा चढाई कशी पकड आपल्याला पाहायला मिळते भाटीमेर संघाकडून. एक जाऊ दे. काही गुणांची आघाडी असताना 1 पॉईंट मिळवलाय दरम्यान चढाई करण्याची. आणि या ठिकाणी सामना संपतोय. पाहूया अतिशय तुल्यबळ आणि अटीतटीचा हा सामना होता. सेमीफायनलचा सामना हा संपलेला आहे.